कार्यक्रमातून पाहणार आहोत। अर्थातच सर्व पोल्स, एक्झिट पोल्स यांनी हरियाणामध्ये भाजपचं सरकार जाणार आणि काँग्रेस सत्तेवर येणार असा अंदाज वर्तवला होता, पण पोल फसले, अंदाज चुकले। हरियाणात भाजप हॅट्रिक करण्याच्या मार्गावर आहे। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचं जे अलायन्स झालं होतं त्यांचं कोलायशन गव्हर्नमेंट त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। अर्थातच हरियाणाचा जर आपण आता विचार केला तर सलग 2 टर्म म्हणजे 2014 आणि 2019ला त्या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली होती, म्हणजे 10 वर्ष काँग्रेस सत्तेपासून दूर होतं। आणि अशा परिस्थितीत जे काही मध्ये लोकसभेचे निकाल लागले त्या लोकसभेच्या निकालामध्ये जिथे 10च्या 10 जागा भाजपकडे होत्या त्यातल्या 5 जागांवर काँग्रेसनं कब्जा मिळवला। त्यामुळे भाजपची हरियाणात पिछेहाट होणार असं चित्र एकंदरीत दिसत होतं। एक्झिट पोलनं देखील काँग्रेसला 51 ते 61 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजप 25 ते 35 जागांपर्यंत जाईल असं म्हटलं होतं। अनेक एक्झिट पोलनी हाच अंदाज वर्तवला होता, पण सगळे पोल फसले, अंदाजही चुकले। कारण आत्ताचा निकाल हाच सांगतोय की या ठिकाणी भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे। अर्थात त्यामध्ये जर आत्ता आपण पाहिलं लेटेस्ट तर 30 जागांवर आघाडीवर आणि 20 जागांवर भाजपनं विजय देखील मिळवलेला आहे। तर काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे आणि 15 जागांवर विजय मिळवलेला आहे। या ठिकाणी इंडियन नॅशनल लोक दल हे जे ओमप्रकाश चौटाला यांचं जे पक्षाची भूमिका होती किंवा पार्टीचा जो अजेंडा होता तो अजेंडा राबवण्यात कुठेतरी ते कमी पडले। त्या ठिकाणी ते फक्त 2 ठिकाणीच लीडिंगवर आहेत। अर्थात इंडिपेंडंट म्हणजे जे अपक्ष आहेत ते 2 जणांचा त्यामध्ये विजय झालेला आणि 1 जण लीडवर आहे। म्हणजे एकंदरीत आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर भाजप 56 म्हणजे 56 जागांवर आघाडीवर आहे असं म्हणता येईल। आणि तिथला जी मॅजिक फिगर आहे, जादुई आकडा आहे, तो आहे 46। 90 पैकी 46 जागा जर आल्या तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी बहुमतात येऊ शकता। त्यामुळे भाजपला आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली आहे। भाजपचे अगदीच म्हणजे अलीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपनं मुख्यमंत्री पदाचा खांदेपालट केला। मनोहरलाल खट्टर यांना लोकसभेला निवडणूक लढवायला सांगितलं आणि ते निवडून आले आणि मग त्यानंतर ते ऊर्जा मंत्री देखील केंद्रात बनले आणि नायब सिंग सैनी यांच्या हातात मुख्यमंत्री पदाची धुरा दिली। अगदी नवखा चेहरा, पण नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक हरियाणामध्ये भाजपनं लढली आणि आता तिथं जर त्या ठिकाणी पाहिलं तर निश्चितपणे भाजप चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या मानसिकतेत दिसतंय। 49 जागांवर त्या ठिकाणी बीजेपी लीडवर आहे। जम्मू काश्मीरचा जर विचार केला तर या ठिकाणी अगदी तेवढ्याच जागा म्हणजे 49 जागा जर पाहिल्या तर त्या ठिकाणी एनसी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि काँग्रेसने त्यांच्यासोबत अलायन्स केलंय। त्यामुळे त्या ठिकाणी कोलायशन गव्हर्नमेंट स्थापन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी 49 जागा एनसी प्लस काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे। पीडीपी मात्र पीडीपीचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे। अगदी 3 जागांवर कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी पीडीपी दिसतंय आणि 29 जागा बीजेपीच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे। मी प्रत्येक जागेचं विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। हरियाणाची नेमकी आत्ता परिस्थिती काय आहे, जम्मू काश्मीरची परिस्थिती काय आहे। हरियाणामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो विजय पाहायला मिळाला, जे काही काँग्रेसला त्या ठिकाणी ज्या जागा मिळालेल्या आहेत आणि आत्ता जिथे तो काँग्रेसचा विजय झालेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 15 जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत। त्यामध्ये एक विजय महत्त्वाचा तो म्हणजे विनेश फोगाट, ऑलिम्पिक कुस्तीपटू ज्यांनी अगदी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। आपल्याला आठवतंय अक्षरशः अत्याचाराचे आरोप बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आले होते आणि या सगळ्या प्रकारामुळे भाजप कुठेतरी बॅकफूटवर हरियाणात जाते की काय, जाट जो तिथला समुदाय त्यांची मतं भाजपकडून निसटतात की काय असा प्रश्न निर्माण झाला होता आणि काँग्रेसने बरोबर तेच टायमिंग साधलं, विनेश फोगाट यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आणि विनेश फोगाट या ठिकाणी विजयी देखील झालेले आहेत। विनेश फोगाट यांचा जर आपण आत्ताची त्या ठिकाणची जर भूमिका पाहिली तर जवळपास 6000
मतांनी त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे आणि जुलाना या विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या. 65,080 इतकी मतं त्यांना मिळाली. 6,015 इतकं मताधिक्य त्यांना या ठिकाणी लाभलेलं आहे. याच्या आधी आपण जर पाहिलं तर ही जागा अमरजीत कांडा जे JGPचे म्हणजे जननायक जनता पार्टी पक्षाचे दुष्यंत चौटाला यांची ती पार्टी आहे. म्हणजेच ते देवीलालचे पणतू ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आणि अभयसिंह चौटाला यांचे पुतण्या जे दुष्यंत चौटाला आहेत यांचा हा पक्ष. पण या पक्षाला देखील तिथे फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. एकही जागा त्यांच्या पाड्यात आत्तापर्यंत पडलेली नाही. त्या ठिकाणी अमरजीत कांडा हे 2019 मध्ये आमदार झाले होते. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता 2019 मध्ये. पण आता मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या हाताला मतदारांनी साथ दिल्याचं दिसतंय. योगेश बैरागी म्हणून योगेश कुमार बैरागी हे भाजपचे त्या ठिकाणी कॅन्डिडेट होते आणि योगेश बैरागी यांना 59,065 मतं मिळाली म्हणजे 6,015 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. तर जे अमरजीत धांडा जे चौथ्या क्रमांकावर आता फेकले गेलेले आहेत, जे मागच्या वेळी पहिल्या क्रमांकाचे उमेदवार राहिले होते. अर्थातच आम आदमी पक्षाने देखील या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास 88 जागा म्हणजे काँग्रेससोबत त्यांनी अलायन्स केलं नाही, स्वबळावर लढण्याचा नारा अरविंद केजरीवाल यांनी दिला होता. अरविंद केजरीवालांचं आत्ता स्टेटमेंट देखील आलं की कुठली जागा हलक्यात घेऊ नका, कुठलीही मतदारसंघ हलक्यात घेऊ नये, आम्हाला या निवडणुकीतून खूप काही शिकायला मिळालेलं आहे. एकंदरीतच या ठिकाणी BJPने 89 जागा लढल्या, काँग्रेसने 89 जागा लढून एक जागा CPMला म्हणजे माकपला दिली आणि त्यांचं अलायन्स होतं. JJP जननायक जनता पक्ष 66 जागा लढल्या आणि त्यांनी चंद्रशेखर आझादांच्या ASP या पक्षाबरोबर अलायन्स केलं होतं. त्यांच्या 12 जागा, पण त्यातली एकही जागा आत्तापर्यंत अर्थात कुठे निवडून आलेली दिसलेली नाही आहे. नंतर INLD ओमप्रकाश चौटालांचा जो पक्ष आहे इंडियन नॅशनल लोकदल म्हणून, त्यांनी बसपसोबत त्या ठिकाणी टायअप केलं, अलायन्स केलं. 51 जागा INLDनं लढल्या तर 35 जागा बसपनं लढल्या. पण कुठेतरी बसपमध्ये लीडवर दिसत होती एका जागेवर, पण आता ती देखील मागे पडलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातले 2 पक्ष जे आहेत त्यांनी देखील आपली निवडणूक लढवलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट. राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी घड्याळ या चिन्हावर तर राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी तुताऱ्या चिन्हावर एक उमेदवार त्या ठिकाणी लढवलेला होता. अर्थात या ठिकाणी जर आत्ता आपण पाहिलं तर हरियाणामध्ये ते संजय राऊतांचं तर दुपारचं स्टेटमेंट होतं की जी काही कृत्रिम हवा आहे मोदींची ती आता संपुष्टात आली आहे. हरियाणाचा निकाल लागल्यावर तुम्हाला कळेलच. पण आता मात्र संजय राऊतांनी स्टेटमेंट पूर्णपणे बदललेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी नायब सिंग सैनी म्हणाले होते की आम्ही निकालाचा पुरता बंदोबस्त केलेला आहे, कदाचित त्यांचं विधान तपासावं लागेल. एकंदरीतच जयराम रमेश काँग्रेसचे यांनी देखील इलेक्शन कमिशनकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे की तुमचे निकाल मतमोजणीचे जे आहेत ते अपडेट लवकर होत नव्हते, त्यामुळे याच्यामागे काही गौड बंगाल आहे का. पण तिकडे मात्र ECनं म्हणजे इलेक्शन कमिशननं स्पष्ट केलेलं आहे की अशी कोणती तक्रार आमच्याकडे आलेली नाही आणि सगळं काही सुरळीत आहे. एकंदरीतच हरियाणाचा जर विचार केला आपण तर आत्ता हरियाणाची परिस्थिती म्हणजे भाजप पुन्हा एकदा त्या ठिकाणी हॅट्रिक साधण्याच्या मार्गावर आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी कमळ फुलताना दिसतंय. 49 जागा जवळपास मेजॉरिटीच्या जवळपास त्याच्याहीपेक्षा 2-3 जागा एक्स्ट्रा भाजपने या ठिकाणी आपल्या पारड्यात पाडण्याची शक्यता दिसते. आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पक्षाचे 20 उमेदवार विजयी झालेले आहेत. इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवरून मी तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित देतो, त्यामुळे ते ऑथेंटिक आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर कालका नावाचा जो मतदारसंघ आहे तिथून शक्ती राणी शर्मा यांचा विजय झालेला आहे. नंतर राधापूर येथून श्याम सिंग राणा हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. लाडवा याच मतदारसंघातून नायब सिंग सैनी हे जे आत्ता पूर्व म्हणजे माजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली, त्यांचा देखील विजय झालेला आहे. जर आपण लाडवा या विधानसभा मतदारसंघामध्ये फेरफटका मारला तर तिथे पाहिलं तर त्यांना 70,177 इतकी मतं पडलेली आहेत आणि त्यांनी काँग्रेसचे मेवा सिंग यांचा 16,054 मतांनी पराभव केलेला आहे. त्या ठिकाणी
जर आपण पाहिलं तर अक्षरशः सगळेच उमेदवार जे आहेत ते अगदी बोटावर मोजण्या इतकी मतं, म्हणजे अगदी कोणाला 611, 632, 415 अशी मतं बाकीच्यांना मिळालेली आहेत. त्यामुळे साहेब सिंग सैनी यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. नंतर पुंद्री म्हणून एक मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर सतपाल जांबा हे विजयी झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर सदबीर भाना हे अपक्ष उमेदवार होते आणि सतपाल जांबा यांना 42,805 इतकी मतं मिळालेली आहेत. त्यानंतर घरौंदा नावाचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी हरविंदर कल्याण हे विजयी झालेले आहेत, भाजपचे उमेदवार. त्यांना 87,236 इतकी मतं मिळालेली आहेत. तर काँग्रेसच्या वैरिंदर सिंग राठोड यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. त्यानंतर इस्राना हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी कृष्णलाल पानवर यांचा विजय झालेला आहे. त्यांनी काँग्रेसच्या बलबीर सिंग बालिमकी यांचा पराभव केलेला आहे. नंतर समालखा हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी मनमोहन भदाना हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांचा विजय झालेला आहे. त्यांनी धरमसिंग चोकोर या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. त्यांना 81,293 इतकी मतं पडलेली आहेत. त्यानंतर राई म्हणून हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी कृष्णा गेहलवत या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांनी भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेसचे जय भगवान अंतिल यांचा पराभव केलेला आहे. त्यांना 64,614 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर आपण जर पाहिलं तर खरखौंदा हा जो एक मतदारसंघ आहे या ठिकाणी पवन खरखौंदा यांचा विजय झालेला आहे. 58,084 इतकी मतं त्यांना मिळालेली आहेत. त्यांनी जयवीर सिंग या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. त्यानंतर सोनीपत हा जो मतदारसंघ आहे हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या ठिकाणी निखिल मदान यांनी काँग्रेसच्या सुरेंदर पानवर यांचा पराभव केला आहे. त्यांना 84,827 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर गोहाना या मतदारसंघातून भाजपचे अरविंद कुमार शर्मा विजयी झालेले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या जगबीर सिंग मलिक यांचा पराभव केलेला आहे. नंतर सफिडॉन या मतदारसंघातून रामकुमार गौतम यांनी काँग्रेसच्या सुभाष गांगुली यांचा पराभव केला. त्यांना 58,983 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर जिंद हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी डॉक्टर कृष्णलाल मिद्धा यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे महावीर गुप्ता यांचा पराभव केला आहे. त्यांना 68,920 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर नरवाना या मतदारसंघातून किशन कुमार यांचा विजय झालेला आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदबीर दबलेन यांचा पराभव केला आहे. त्यांना 59,474 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर हंसी या मतदारसंघातून विनोद भायाना यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या राहुल मक्कर यांचा पराभव केला आहे. त्यांना 78,686 इतकी मतं मिळालेली आहेत. नंतर बरवाला या मतदारसंघातून रणबीर गंगावा यांनी विजय मिळवला आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या रामीनावाज घोरेला यांचा पराभव केला आहे. नंतर दादरी हा जो एक मतदारसंघ आहे तिथून भाजपचे सुनील सतपाल संगवान यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या मनीषा संगवान यांचा पराभव केला आहे. नंतर तोशाम ही एक जागा अत्यंत महत्त्वाची होती. या ठिकाणी चुलत बहीण भावांमध्ये टक्कर होती. श्रुती चौधरी वर्सेस अनिरुद्ध चौधरी. श्रुती चौधरी या भाजपच्या तर अनिरुद्ध चौधरी हे काँग्रेसचे. हेच अनिरुद्ध चौधरी ज्यांचा वीरेंद्र सेहवाग क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानं प्रचार केला होता. पण या ठिकाणी अनिरुद्ध चौधरी यांचा पराभव झाला आहे. श्रुती चौधरी यांनी 76,414 इतकी मतं मिळवून या ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यानंतर याच तोशा मतदारसंघातून बन्सीलाल हे मुख्यमंत्री निवडून आले होते. नंतर त्यांचेच सुपुत्र किरण चौधरी हे 5 वेळा या ठिकाणी आमदार झाले होते. नंतर बादशाहपूर या मतदारसंघातून राव नरबीर सिंग हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांनी वर्धान यादव या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. नंतर गुरगाव या मतदारसंघातून जर आपण पाहिलं तर इथे मुकेश शर्मा यांचा विजय झालेला आहे. त्यांनी नवीन गोयाल
या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. मोहित ग्रोव्हर असं त्यांचं नाव आहे. त्यांचा पराभव झाला आहे आणि या ठिकाणी भाजपच्या मुकेश शर्मा यांनी 1,22,615 इतकी मतं घेतलेली आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पलवाल या मतदारसंघातून गौरव गौतम यांचा विजय झाला आहे. त्यांनी करण सिंग दलाल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांचा पराभव केला आहे आणि गौरव गौतम यांना 1,91,018 इतकी मतं मिळालेली आहेत. त्यानंतर फरीदाबाद हा जर आत्ता आपण पाहिला जो मतदारसंघ आहे, या फरीदाबादमध्ये सतीश कुमार फांगना यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसच्या नीरज शर्मा यांचा पराभव केला आहे. त्यानंतर फरीदाबाद या ठिकाणी जो विपुल गोयल जे आहेत ते भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यांनी लखन कुमार सिंगला काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांचा पराभव केला आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिगाव या ठिकाणी राजेश नागर यांचा विजय झाला आहे. त्यांनी अपक्ष ललित नागर यांचा पराभव केला आहे, तर काँग्रेसचे रोहित नागर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकंदरीत जर आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर या ठिकाणी भाजपचे 23 उमेदवार निवडून आलेले दिसत आहेत आणि आत्ता त्या ठिकाणी आणखी 27 जण या ठिकाणी खरं म्हणजे लीडवर आहेत, आघाडीवर आहेत. त्यामुळं आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली भाजपची, तर हरियाणामध्ये भाजपचं सरकार हे तिसऱ्यांदा येण्याची शक्यता आहे आणि नायब सिंग सैनी ज्यांनी जो नायाब करिश्मा त्या ठिकाणी दाखवलेला आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्याच गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची माळ जाऊ शकते. म्हणजे भाजपनं जी खेळी खेळली होती की नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लावावी आणि मनोहरलाल खट्टर यांना लोकसभेवर घ्यावं, तर ते कुठे ना कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडलं, भाजपचा फायदा झाला आहे. एकंदरीत इथून तरी हे दिसून येतं आहे. आता जर आपण जम्मू काश्मीरकडे वळलो आणि जम्मू काश्मीरची परिस्थिती आत्ता आपण काय आहे हे जर आत्ता पाहिलं तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विजय संपादन करण्यात नॅशनल कॉन्फरन्स त्या ठिकाणी दिसते. नॅशनल कॉन्फरन्स जर आत्ता परिस्थिती पाहिली आपण तर एकंदरीतच 41 जागांवर या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स जिंकलेली आहे आणि एक जागा लीडवर आहे. म्हणजे 42 जागा त्यांच्या पारड्यात पडू शकतात. भाजप 27 जागांवर विजयी आहे आणि काँग्रेसला 6 जागा मिळालेल्या आहेत. एकंदरीत जर आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांना फक्त 3 जागी विजय मिळवता आलेला आहे आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीनं देखील खातं खोललेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विजय झालेला आहे डोडामधून आणि डोडामध्ये मेहराज मलिक हे आम आदमी पार्टीचे उमेदवार ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यांनी भाजपचे गजय सिंग राणा यांचा पराभव केला आहे आणि या ठिकाणी 23,228 इतकी मतं मेहराज मलिक यांना मिळालेली आहेत. आणि आपण जर आत्ता PDPचा जर विचार केला तर या ठिकाणी PDPच्या खात्यामध्ये आत्ता केवळ 3 जागा आलेल्या आहेत. यामध्ये कुपवारा, ट्राल आणि पुलवामा या 3 ठिकाणी आत्ता आपण जर पाहिलं तर PDPला विजय मिळवता आला आहे. त्या ठिकाणी कुपवारामध्ये मीर मोहम्मद फैयाज, ट्रालमध्ये रफिक अहमद नाईक आणि पुलवामामध्ये वाहिद रहमान पारा यांचा विजय झालेला आहे. आणखी जर एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर या ठिकाणी काँग्रेसचे 6 उमेदवार जिंकलेले आहेत आणि काँग्रेसला केवळ 6 जागांवर जम्मू काश्मीरमध्ये समाधान मानावं लागलं आहे. या ठिकाणी वागुरा क्रेरी या मतदारसंघातून इरफान हफीज लोन हे विजय झालेले आहेत. नंतर बांदीपोरामधून निजाम उद्दीन भट यांचा विजय झालेला आहे. नंतर मध्य शेलाँगमधून तारिक हमीद कारा यांचा विजय झाला आहे. नंतर दुरूमधून गुलाम अहमद मीर हे काँग्रेसचे उमेदवार विजय झालेले आहेत. अनंतनाग हा मतदारसंघ काँग्रेसला आत्ता या ठिकाणी काँग्रेसच्या ताब्यात गेलेला आहे. पीरजादा मोहम्मद सईद यांचा या ठिकाणी विजय झाला आहे. तर राजुरीमधून इफ्तिकार अहमद यांचा विजय झाला आहे. एकंदरीतच जर आपण नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे ज्या घराण्याचं आत्तापर्यंत त्या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं आहे, आदी शेख अब्दुल्ला 2 वेळा मुख्यमंत्री, नंतर फारुख अब्दुल्ला 5 वेळा मुख्यमंत्री, नंतर ओमर अब्दुल्ला 1 वेळा मुख्यमंत्री, यांच्या पार्टीचा जर विचार केला तर आत्ता या ठिकाणी 41 जागी त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे त्यामध्ये कराहाना, त्रेगाम, लोलाब, सोपोर, नंतर राफियाबाद, बारामुल्ला, गुलमर्ग, नंतर पट्टण,
नंतर सोनावरी, नंतर गुर्रेज, नंतर कंगन, नंतर गँदिरेबल, नंतर हजरातबल, नंतर खन्यार आणि हबकादल, नंतर लालचौक, नंतर चन्नपोरा, झादीबल, एदगा, नंतर बुदगाव, नंतर बिराव आणि खानसाहेब असे जवळपास 41 मतदारसंघांवर NCचे उमेदवार म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ओमर अब्दुल्ला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. एकंदरीतच आपण जम्मू काश्मीर आणि या हरियाणाचा निकाल पाहतोय. यामध्ये आता जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये लोकशाही मजबूत होतीये असं स्पष्ट विधान या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत आणि त्यांनी देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी 29 जागांवर 29 जागांवर आत्ता त्या ठिकाणी भाजप लीडवर आहे. हरियाणा तो जाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं भाजपच्या प्रदेश कार्यालयात फ्लेक्स लागलेले आहेत. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हरियाणा विजयाचा जल्लोष सुरू झालेला दिसतोय. एकंदरीत जर आत्ता आपण पाहिलं तर हरियाणाचा विजय हा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला कुठेतरी बूस्टर ठरणार आहे आणि काँग्रेसचे मात्र चेहरे पडलेले दिसत आहेत. कारण की हरियाणावर मदार होती. हरियाणाचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला असता तर महाराष्ट्राच्या निकालावर त्याचा परिणाम झाला असता असं अनेक काँग्रेसचे नेते म्हणत होते. पण आता मात्र तसं काही होताना दिसत नाही कारण की त्या ठिकाणी काँग्रेस पिछाडीवर आहे आणि भाजप एक हाती बहुमताचं सरकार त्या ठिकाणी स्थापन करताना दिसतंय. एकंदरीतच आता आपण या ठिकाणी पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हरियाणाचा जर विचार केला आपण तर हरियाणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे विजय हा या ठिकाणी भाजपचा झालेला दिसतोय आणि भाजपनं एकंदरीत जी काही या ठिकाणी लीड मिळवलेला आहे, भाजपला जी काही आता या ठिकाणी ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याचा विचार करता निश्चितपणे भाजप देखील कुठे ना कुठेतरी जी सेटबॅक भाजपला बसला होता, लोकसभेला भाजप पिछाडीवर जात होतं, त्या ठिकाणी आता भाजपनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय की काय असं चित्र एकंदरीत दिसतं. आणखी पुढे आपल्याला माहिती आहे बिहार आहे, दिल्ली आहे, झारखंड आहे, महाराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे, इथल्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याच्यातून कुठे ना कुठेतरी भाजपला एक बेनिफिट होताना दिसतोय. भाजप आता 27 जागा भाजपनं खरं म्हणजे जिंकलेल्या आहेत. इलेक्शन कमिशनचा प्रॉपर आकडा आहे आणि 23 जागांवर आता या ठिकाणी भाजप लीडवर आहे. तर त्या ठिकाणी काँग्रेस 22 जागा जिंकलेला आहे आणि 23 जागांवर आणि 13 जागांवर लीड आहे. तर इंडियन नॅशनल लोकदल जे ओमप्रकाश चौताला यांचा जो पक्ष आहे तो मात्र आता पूर्णपणे पिछेडीवर आणि JGP दुष्यंत चौताला यांचा पक्ष तर कुठेच दिसेना अशी आत्ताची परिस्थिती या ठिकाणी दिसून येते. एकंदरीतच जर आत्ता आपण पाहिला हा सगळा निकाल तर या निकालावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील यायला लागलेल्या आहेत. हरियाणातील निकालाचा फायदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होईल असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. तर अजित पवार यांनी काँग्रेसचा सुपडा हरियाणात साफ झालेला आहे, काँग्रेस आधीच गुडघ्याला वाशिंग बांधून बसली होती असं म्हटलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता लोकांचा म्हणजे जे काही काँग्रेसवाले होते त्यांचा सगळ्यांचा आता भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे आणि पुन्हा एकदा भाजपनं एक हाती सत्ता या ठिकाणी म्हणजे हरियाणामध्ये आणून दाखवलेली आहे. एकंदरीत जर आत्ता विचार केला तर सगळी समीकरणं जी आहेत भाजपनं हरियाणामध्ये जी ताकद लावली होती, कोणत्याही परिस्थितीमध्ये जो लोकसभेला फटका बसला होता तो लोकसभेचा फटका भरून काढण्यासाठी काही करून विधानसभा जिंकायचीच म्हणून आणि आपल्याला एकंदरीत ही जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर 2019 मधली जी तिथली परिस्थिती होती तिथे भाजपला 40 जागा होत्या आणि आता भाजप जर 50 जागांवर जात असेल तर 10 जागा भाजपनं एक्स्ट्रा मिळवल्या आणि ह्या 10 जागा म्हणजे काय तर JGP जे जननायक जनता पक्ष जो दुष्यंत चौताला यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. 2019 मध्ये भाजपच्या 40 आणि JGPच्या 10 असं मिळून एक कोअलायशन गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्थापन झालं होतं. मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री भाजपचे झाले होते तर दुष्यंत चौताला हे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर मात्र लोकसभे निवडणुकीपूर्वी मनोहरलाल खट्टर यांना लोकसभेत पाठवण्यात आलं आणि त्यांच्या जागी नायब सिंग सैनी यांना भाजपनं मुख्यमंत्री केलं होतं. 2014 मध्ये मात्र भाजपनं 47 जागा मिळवल्या होत्या, त्याहीपेक्षा 3 जागा आता भाजप जास्त मिळवते की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे.
त्यावेळी त्यांनी शिरोमणी अकाली दलाबरोबर अलायन्स केलं होतं. त्यांची 1 जागा आणि यांचे 47 अशा 48 जागा घेऊन भाजपनं त्यावेळी सरकार स्थापन केलं होतं आणि 2014 मनोहरलाल खट्टरच पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. एकंदरीतच आत्ताची जी परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर हरियाणामध्ये सर्वात जास्त जो सगळा फटका बसलेला आहे तो काँग्रेसला. कारण की काँग्रेसनी जी काही भूमिका घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आता हरियाणामध्ये जागा मिळवू, 31 जागा काँग्रेसला त्यावेळी मागच्या वेळी मिळाल्या होत्या. पण आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. या ठिकाणी भले आता काँग्रेसच्या 4 ते 5 जागा वाढलेल्या दिसत आहेत, तरी देखील काँग्रेस बहुमतानं हरियाणात आपली सत्ता स्थापन करत नाही, हेच चित्र स्पष्ट होताना दिसतंय. अर्थात या ठिकाणी काँग्रेसनं जर आत्ताची परिस्थिती पाहिली आपण तर या ठिकाणी एकंदरीत ज्या जागा लढल्या होत्या त्या काँग्रेसनं 89 जागा लढल्या होत्या आणि 89 जागा काँग्रेसला विश्वास होता की कोणत्याही परिस्थितीत यंदा आपण भाजपचं सरकार घालू आणि आपलं सरकार सत्तेत आणू. पण तसं काही होताना दिसलं नाही. लोकसभेला देखील जर आपण पाहिलं तर 2019 भाजपकडे 10च्या 10 जागा हरियाणाच्या होत्या. पण 2024 काँग्रेसनं 5 जागा भाजपकडून हिरावून घेतल्या आणि 5 आणि 5 असं समान वाटप त्या ठिकाणी सत्तेचं झालं, हे आपल्याला दिसलं. पण आता मात्र विधानसभेला पुन्हा एकदा भाजपनं जोरदार मुसंडी घेतलेली आहे. 51 जागा लढलेला ओमप्रकाश चौताला यांचा पक्ष, ज्याचं नेतृत्व आता त्यांचे सुपुत्र अभयसिंग चौताला करतायत, त्यांच्या पक्षाला अवघ्या 2 जागा मिळालेल्या आहेत. बसपला एकही जागा मिळालेली नाही. 35 जागा लढून सुद्धा अजूनही बसपला उत्तर प्रदेश सोडून कुठेच आपली ताकद दाखवता येत नाही. उत्तर प्रदेशात देखील बसपची पिछाट झालेली आहे, हे आपण सगळ्यांनीच लोकसभेला देखील पाहिलेलं आहे. एकंदरीत आत्ताची जर परिस्थिती आत्ता आपण पाहिली तर या ठिकाणी इंडियन नॅशनल लोकदल म्हणजे ओमप्रकाश चौताला यांच्या पक्षाला अजून एकही जागा मिळालेली नाही, खातं खोलता आलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी 2 जागांवर मात्र ते आत्ता सध्या लीडवर आहेत. काहीही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये आपलं सरकार बसवायचं हा जो भाजपचा अजेंडा होता तो अजेंडा कुठेतरी सेट होताना दिसला. तिकडे कुमार शैलजा जेव्हा सुरुवातीला ट्रेंड काँग्रेसकडनं येत होती तेव्हा त्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होत्या आणि मी मुख्यमंत्रीपद भूषवायला तयार आहे यावर त्यांनी दावा देखील केला होता. पण आता काँग्रेसलाच बहुमत मिळत नाही आहे, त्यामुळे तो विषय संपला. भूपिंदर सिंग हुडा ह्यांचा देखील जरी आत्ता या निवडणुकीत विजय झाला असला, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या. आपल्याला आठवतंय 2014 पूर्वी म्हणजे 2009 त्यांचं सरकार आलं होतं. पण 2009 सरकार आल्यानंतर भूपिंदर सिंग हुडा हे मुख्यमंत्री बनले होते. पण आता मात्र ते विजयी जरी झाले असले तरी काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही आहे. एकंदरीत आत्ताची परिस्थिती या सगळ्या गोष्टींची जर पाहिली तर हरियाणावर जे काही वर्चस्व राहिलेलं आहे ते कायम 4 लाल आणि 1 हुडा या 5 नेत्यांचंच राहिलेलं आहे. कारण की हे जे 5ही नेते आहेत आणि त्यांची कुटुंब यांनीच आत्तापर्यंत हरियाणावर आपली ताकद कायम दाखवून दिलेली आहे. यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर त्यामध्ये बन्सीलाल, देवीलाल, भजनलाल आणि मनोहरलाल हे ते 4 लाल आणि भूपिंदर सिंग हुड्डा. बन्सीलाल देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, देवीलाल मुख्यमंत्री राहिलेले आहेत, भजनलाल मुख्यमंत्री राहिले होते, भूपिंदर सिंग हुडा मुख्यमंत्री राहिले होते आणि मनोहरलाल खट्टर तर 2 वेळा मुख्यमंत्री झाले होते. एकंदरीत इथेच या हरियाणामध्ये जी समीकरणं आहेत, मुळात जातीय समीकरणं भले तिथे सगळ्यात मोठा फॅक्टर असला तरी आत्ता भाजपबद्दल कुठे ना कुठे नाराजी होती. एकतर आंदोलन झालं होतं मागच्या वेळी, आपल्याला आठवतंय शेतकरी आंदोलन, मोठं आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनावेळी भाजपला जी काही कृषी आंदोलन झालं होतं त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारे हे कायदे आहेत म्हणून ते मागे घ्यावे लागले होते. पंतप्रधान मोदींनी त्यावर सारवासारव केली होती, कायदे मागे घेतले होते. त्यामुळे आता कदाचित हरियाणामध्ये पलट होणार की काय, उलटफेर होणार की काय, हरियाणामध्ये सरकार बदलणार की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यावेळी दुष्यंत चौताला यांनी भाजपची बाजू घेतली होती. कारण की मुळात दुष्यंत चौतालाचे JGP हा पक्ष आणि भाजप सत्तेत होतं, त्यामुळे त्यांना भाजपची बाजू घ्यावी लागली होती. म्हणून यावेळी JGPनं भाजपपासून फारकत घेतली आणि स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला. पण एवढं करूनही JGPच्या हाती मात्र काही आलेलं नाही. JGPला देखील या ठिकाणी आत्ता एकही जागा मिळाली नाही. एकंदरीतच आत्ता JGPनी 66 जागा लढल्या. चंद्रशेखर आझादांच्या ASP या पक्षासोबत त्यांनी अलायन्स केला, पण त्यांना एकही जागा पाड्यात टाकता आलेली नाही. एकंदरीत आत्ताची परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर या ठिकाणी
हे जे 5 मी मगाशी जे 4 लाल म्हटलो आणि एक हुडा यांचंच राज्य आहे आणि यांनीच आत्तापर्यंत हरियाणाचं सरकार चालवलेलं आहे. मुळातच या ठिकाणी जे 4 लाल आणि एक हुडा यांची जी प्रभावाची क्षमता होती त्या क्षमतेचा विचार केला तर 58 वर्षांपैकी 52 वर्ष हेच ते 5 नेते आणि त्यांची कुटुंब या ठिकाणी सत्तेत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तिकडे जर देवीलाल पाहिले त्यांचे सुपुत्र ओमप्रकाश चौटाला, नंतर त्यांचं घराणं पुढं आलं, मग त्यांचे अभयसिंह चौटाला, अजयसिंग चौटाला हे दोघे पुत्र पुढे आल्यानंतर अभयसिंह चौटाला यांचे सुपुत्र परत दुष्यंत चौटाला पुढे आले. पण या सगळ्यांनी जी काही इतकी वर्ष या ठिकाणी सत्ता उपभोगली तर नेहमी प्रत्येक वेळी या घराण्यांना धरूनच भाजप असो किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना आपली सत्ता स्थापन करावी लागत होती. पण 2014 मध्ये मोदींची लाट आली आणि त्या ठिकाणी मोदींनी जे गैरजाट नेते आहेत त्यांना हाताशी धरलं. मग मनोहरलाल खट्टर असतील किंवा नायब सिंग सैनी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन एक सरकार फॉर्म केलं. 2014ला मनोहरलाल खट्टर 5 वर्ष तिथे मुख्यमंत्री राहिले. नंतर 2019 मध्ये देखील पुढची 4 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यामुळं इथे या सगळ्या म्हणजे देवीलाल किंवा बन्सीलाल यांची जी काही सगळी पुढचा जो गोतावळा आहे तो सगळा सत्तेपासून कायम दूर राहत आला. पण दुष्यंत चौटाला यांच्यासोबत भाजपनं 2014ला युती केली, 2019ला युती केली आणि त्या ठिकाणी सरकार स्थापन करून दुष्यंत चौटाला यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील बनवलं होतं. हेच ते हरियाणा आहे ज्या हरियाणामध्ये आयाराम गयाराम आपल्याला आठवत असेल ही एक म्हण आहे. ती म्हण प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली. म्हणजे जे कोण राजकीय नेते पक्ष बदलतात आणि पक्ष बदलून परत त्याच पक्षात प्रवेश करतात त्यांच्यासाठी हा टर्नकोट एक स्पेशली म्हणावा लागेल. एक किस्सा आहे, तो किस्सा मी तुम्हाला हरियाणामधला सांगतो. हरियाणाची जी निवडणूक आहे ती मुळातच अविभाजित पंजाब असताना 1962 साली झाली आणि त्यावेळी जे पहिले मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले होते ते भागवत दयाळ शर्मा होते. नंतर 1967ला त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक झाली. ती पहिली निवडणूक होती जेव्हा हरियाणा स्वतंत्र झाला. म्हणजे 1 नोव्हेंबर 1966ला हरियाणा स्वतंत्र झाला. 1967ला त्या ठिकाणी निवडणूक लागली. 1967ची निवडणूक जी आहे तिथे बहुमताच्या थोड्या 1-2 जागा बहुमतापेक्षा 1-2 जागा त्या ठिकाणी काँग्रेसला मिळाल्या होत्या. 81 पैकी त्या ठिकाणी 41 जागा मिळवणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी त्या जागा काँग्रेसनं मिळवल्या देखील. पण त्याच वेळी आपल्याला आठवत असेल म्हणजे 1967 हे जे वर्ष होतं हे जे वर्ष आहे ते होलाटाईल इयर इन पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. अस्थिर करणारं वर्ष होतं. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप मोठे एक स्थित्यंतर निर्माण झाली होती आणि ती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर त्या ठिकाणी सी रामगोपालचारी किंवा भारतीय जनसंघाचे जी माणसं होती या सगळ्यांनी एकत्र येऊन एक काँग्रेस विरोधी कॅम्पेन तयार केलं आणि या काँग्रेस विरोधी कॅम्पेन तयार केल्यामुळे मग पश्चिम बंगाल असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल या ठिकाणी गैर काँग्रेसेतर सरकारं त्या ठिकाणी निर्माण झाली आणि मग त्याचाच फटका कुठे ना कुठेतरी आपल्याला या हरियाणामध्ये बसलेला दिसला. कारण पुन्हा एकदा 67 मध्ये काँग्रेसनं भागवत दयाळ शर्मा यांना शपथ दिली मुख्यमंत्री पदाची. पण अगदी थोड्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी जे विधानसभेचे अध्यक्ष होते राव बिरेंदर सिंग यांनी मात्र त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि हरियाणा विकास पक्ष म्हणून स्वतःचा पक्ष काढला. त्याच दरम्यान जे अपक्ष 28 जण अपक्ष निवडून आले होते त्यावेळी 67 साली त्या सगळ्यांनी एक संयुक्त आघाडी निर्माण केली आणि एक एक करत ते त्या हरियाणा विकास पार्टीमध्ये जाऊ लागले किंवा त्यांच्याशी संधान साधू लागले. अशा वेळची परिस्थिती जी इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर खरं तर या ठिकाणी आता नेमकं काय होणार हा प्रश्न पडला होता. पण एक तो महत्त्वाचा किस्सा की आयाराम गयाराम कसा झाला तर याच निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर राम मनोहर लोहिया असतील किंवा गांधीवादी JP कृपलानी, स्वतंत्र पक्षाचे सी राजगोपालचारी हे सगळे म्हणजे समाजवादी नेते, जनसंघाचे नेते
आणि या सगळ्या नेत्यांनी एकत्र एक जे काँग्रेस विरोधात कॅम्पेन निर्माण केलं होतं त्याच्यातूनच ही सगळी घटना घडली होती. आणि मग मात्र जे कोण काँग्रेसला सोडून राव बिरेंदर सिंग यांच्याकडे गेले होते त्यातले बरेच जण पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतले आणि 24 मार्च 1967ला ज्या राव बिरेंदर सिंग यांनी शपथ घेतली होती ते जे सरकार होतं ते सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यामुळे एकंदरीत तिथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जर आत्ता आपण पाहिलं तर हसनपूर नावाचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी एक अपक्ष होते, त्यांचं नाव होतं गया लाल. हे अपक्ष आमदार 9 दिवसांच्या कालावधीत दोनदा काँग्रेसमध्ये गेले आणि परत आले आणि नंतर पंधरवड्यांनी संयुक्त आघाडीत गेले. त्यावेळी भूपेंदर म्हणजे जे राव बिरेंदर सिंग आहेत त्यांनी हा किस्सा सांगितला होता मुख्यमंत्री झाल्यानंतर की ते म्हणाले होते की गयाराम जे गेलेले होते ते आता आयाराम झालेले आहेत. आणि खरं तर केंद्रीय गृहमंत्री आपले म्हणजे अर्थात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यावेळी केंद्रात गृहमंत्री होते आणि त्यांनी खरं म्हणजे हा टर्न कोटचं वर्णन केलेलं आहे आणि आयाराम गयारामचा या अभिव्यक्तीचा वापर पहिल्यांदा केला. तेव्हापासून आत्तापर्यंत जे पक्ष बदलतात आणि परत त्याच पक्षात येतात त्यांना आयाराम गयाराम म्हटलं जाऊ लागलं. एकंदरीत या सगळ्या निवडणुकांचा विचार केला मग नंतर मात्र बन्सीलाल, देवीलाल, भजनलाल या सगळ्या लाल लोकांनी हरियाणावर कब्जा मिळवला आणि पुढच्या वेळी मात्र पुढे मग चौताला देवीलाल यांची 14 वर्ष सत्ता या हरियाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर देवीलाल यांच्या संदर्भात देखील एक किस्सा आहे. 1982ची निवडणूक होती त्यावेळी काँग्रेसने ती जिंकली होती आणि 36 जागा मिळाल्या होत्या. भजनलाल काँग्रेसमध्ये सामील झाले होते त्यामुळं भजनलाल पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सिद्ध होतं आणि त्याच दरम्यान देवीलाल यांनी काँग्रेस सोडली होती आणि लोकदला स्थापन केली होती. आपला एक पक्ष स्थापन केला होता जो आत्ता इंडियन नॅशनल लोकदल, त्यावेळी तो राष्ट्रीय लोकदल म्हणून त्याला ओळखलं जायचं. 31 जागा जिंकल्या होत्या. अशावेळी त्यांनी नव्यानं स्थापन केलेला भाजप जो होता त्यावेळी 1980ला भाजपची स्थापना झाली आणि 6 जागा मिळाल्या होत्या आणि 16 अपक्ष असं मिळून देवीलाल यांनी 25 जण सोबत घेतले आणि त्यावेळेचे राज्यपाल होते गणपतराव तपासे म्हणजे GD तपासे. आणि या सभागृहात जेव्हा भजनलाल यांना शपथ देण्यात आली त्यावेळी हे देवीलाल 45 आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि त्या वादानंतर त्यांनी राज्यपालांना कथित मारहाण केल्याचं म्हटलं जातं. म्हणजे हा एक किस्सा त्या ठिकाणचा अत्यंत महत्त्वाचा होता. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण विचार केला तर बन्सीलाल आणि ओमप्रकाश चौताला यांनी भरपूर वेळा या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली पण मग मात्र भाजप या एक आणखी चांगला पक्ष होऊ लागला, ताकदवर पक्ष होऊ लागला आणि भाजपनं 2014मध्ये अजेंडा राबवून जे गैरजाट नेते आहेत त्यांना आपल्यासोबत घेतलं आणि सरकार स्थापन केलं. एकंदरीत ही हरियाणाची सगळी परिस्थिती आहे. जम्मू काश्मीरचा जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये आत्ता BJPनं 62 जागा लढवल्या आणि नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे ओमर अब्दुल्ला म्हणजे जो फारुख अब्दुल्ला त्यांचे वडील, शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्लांचे वडील आणि हे तिघही म्हणजे या घराण्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सत्ता उपभोगलेली आहे. नंतर तिकडे मुफ्ती मेहमद सईद आणि त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती या दोघांनी देखील आपल्या PDPच्या माध्यमातून जम्मू काश्मीरची सत्ता उपभोगलेली आहे. आत्ता नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे दोघंही अलायन्स आहेत आणि काँग्रेसनं 38 जागा लढवल्या आहेत तर नॅशनल कॉन्फरन्सनं 56 जागा लढवल्या आहेत आणि CPM त्यांच्यासोबत आहे. माकप कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी त्यांना 1 जागा त्या जागेवर ते लढले होते. BJPने 61 जागा लढल्या तर PDPनं 81 जागा लढल्या. पण या ठिकाणी आम आदमीने देखील काही जागा लढवल्या. एकंदरीत आत्ताचा जर विचार पाहिला आपण तर 2014मध्ये PDP 28 जागा आणि BJP 25 जागा होत्या. त्यामुळे यांचं एक कोलायशन गव्हर्नमेंट त्या ठिकाणी स्थापन झालेलं दिसतं आणि मग त्याच्यावर मोठा वादंग झाला. मेहबूबा मुफ्ती यांना भाजपनं साथ दिली आणि त्यांच्या सत्तेत सामील झाले वगैरे सगळा आपण तो गोंधळ पाहिलेला आहे. आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी म्हणजे शेख अब्दुल्ला हे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले, फारुख अब्दुल्ला 5 वेळा आणि ओमर अब्दुल्ला 1 वेळा, मुफ्ती अहमद सईद 2 वेळा तर मेहबूबा मुफ्ती 1 वेळा आणि काँग्रेसचं एकदा सरकार आलं होतं. गुलाम नबी आझाद हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी ते एकदा मुख्यमंत्री देखील झाले होते. आता मात्र 370 हे कलम हटवल्यानंतर कदाचित
त्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, भाजपच्या बाजूने कुठेतरी एक चांगली मानसिकता जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होईल आणि आपण ते जिंकू, 370 कलम हटवण्याच्या जोरावर आपण जम्मू काश्मीरमध्ये विजय मिळवू असं कुठेतरी भाजपला वाटलं होतं, पण तसं काही घडताना दिसलं नाही. मुळातच आत्ताची तिथली जर परिस्थिती आपण पाहिली तर आत्ता या ठिकाणी जम्मू काश्मीरला ज्या जागा आत्ता पारड्यात पडलेल्या आहेत त्या जागांचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे इथं जो काही निकाल लागलेला आहे जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये एकूण 90 जागा इथंही आहेत आणि या जम्मू काश्मीरच्या बाबतीत जर आत्ता आपण बोलायचं झालं तर या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स म्हणजेच यांचा ओमर अब्दुल्ला यांचा पक्ष यांना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जागा मिळालेल्या दिसत आहेत. 41 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि एक अजून लीडवर आहे. म्हणजे 51 म्हणजे साधारण त्यांनी ज्या जागा लढवल्या होत्या त्या जर आत्ता आपण पाहिल्या तर या ठिकाणी एकूण लढवलेल्या जागा 56 आहेत. त्यापैकी 41 जागांवर 40 जागांवर आता विजय मिळालेला दिसतोय NCPला, म्हणजे NCला नॅशनल कॉन्फरन्सला, आणि भाजप 27 जागांवर या ठिकाणी आत्ता विजय झालेले आहेत. तरी 2 जागांवर अजून भाजप लीडिंगमध्ये आहे. आपण जर आत्ता पुन्हा महाराष्ट्राकडे वळलो की महाराष्ट्राची आत्ता या निकालासंदर्भात काय भूमिका आहे तर हरियाणामध्ये जो विजय झाला आहे त्या विजयाबद्दल भाजपनं सगळीकडे आता जल्लोष सुरू केलेला आहे. काँग्रेसनं आपली रणनीती पाहावी. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं विधान आहे. अर्थात आता काँग्रेस नंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट, शिवसेना ठाकरे गट यांची महाराष्ट्रात अलायन्स आहे आणि तिथं काँग्रेसला जे काही कमी जागा मिळालेल्या आहेत या संदर्भात देखील आता चर्चा वगैरे सुरू झालेली आहे. हरियाणाच्या निकालाचं विश्लेषण करावं लागेल असं पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी आता एक स्टेटमेंट दिलेलं आहे. विनेश फोगाट जिथं पाय ठेवते तिथं सत्यानाश होतो, काँग्रेसमध्ये लवकरच फूट पडेल, भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांचं विधान आहे. अतिशय तिखट प्रतिक्रिया ब्रिजभूषण सिंह यांची आहे, कारण की ब्रिजभूषण सिंह आणि विनेश विनेश फोगाट यांनी त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते आणि बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काहीतरी कारवाई होईल किंवा भाजपकडून काहीतरी वेगळं त्यांना एक वचक काहीतरी लागेल असं, पण तसं काही कुठंच होताना दिसलं नाही आणि तिथले ते बाहुबली मानले जातात. अर्थात त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की विनेश फोगाट जिथं पाय ठेवतात तिथं सत्यानाश होतो. सकाळच्या भोंग्याला विचारायचंय आता कसं वाटतंय. देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका आहे, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी हरियाणाचा जल्लोष व्यक्त करत असताना ही टीका केलेली आहे की संजय राऊत जे नेहमी सकाळी येऊन आपली भूमिका मांडत असतात त्या संदर्भात आता त्यांना काय वाटतं. एकंदरीत संजय राऊतांनी आज सकाळी देखील भूमिका आपली स्पष्ट केली होती की हरियाणामध्ये काँग्रेस सत्तेवर येईल आणि मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात येईल, पण तसं काही होताना दिसलं नाही. आत्ता जर आपण या ठिकाणी जागांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त जागा भाजपनं या हरियाणामध्ये मिळवलेल्या आहेत. म्हणजे अगदी बहुमतापर्यंत भाजप पोहोचलेली आहे. त्यामुळं भाजपचंच पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार येणार अशी परिस्थिती दिसते आहे. आता 29 जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि 20 जागांवर अजूनही भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 28 जागा मिळालेल्या आहेत आणि 8 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे 36 जागांवर काँग्रेस आणि 49 जागांवर भाजप अशी आत्ताची परिस्थिती आहे. तिकडे अपक्ष एक आणखी लीडवर गेल्या असल्यामुळे भाजपची एक जी जागा होती लीडनी चालली होती ती आता मागे पडलेली आहे. खरं तर या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या पक्षालाच वाव मिळालेला नाही आहे. JGPला तर अजिबातच वाव आपल्याला कुठेच या हरियाणामध्ये मिळालेला दिसत नाही आहे. जर आत्ता हीच परिस्थिती किंवा हाच जर ट्रेंड राहिला तर निश्चितपणे भाजप सत्तेवर येणार याबद्दल काही दुमत असण्याची शक्यता नाही. खरं म्हणजे जम्मू काश्मीरच्या संदर्भात जर आत्ता आपण म्हटलं तर जम्मू काश्मीरमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भाजपनी फाईट दिल्याचं दिसतंय. भाजपला पण या ठिकाणी आत्ता चांगल्या जागा मिळालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर 27 जागा भाजपनं यावेळी मिळवलेल्या आहेत आणि 2 जागी भाजप अजूनही आघाडीवर आहे. एकंदरीत जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसपेक्षा चांगला परफॉर्मन्स भाजपचा दिसून येतोय, कारण की जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फक्त 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. खरं म्हणजे 38 जागा लढून सुद्धा 6 जागा काँग्रेसला
त्या ठिकाणी जिंकता आलेले आहेत. भाजपला या ठिकाणी जी काही एक जम्मू काश्मीरमध्ये कुठे ना कुठेतरी एक विश्वास होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा जम्मू काश्मीरमध्ये आपला भगवा फडकवू, आपण कमळ फुलवू, पण तसं काही होताना दिसलं नाही. नॅशनल कॉन्फरन्स याच पक्षावर पुन्हा एकदा जमहुरियतने म्हणजे जम्मू काश्मीरियन लोकांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला दिसतोय. त्यामुळे ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री होणार हे अटळ आहे. एकंदरीतच आत्ताचा हा सगळा निकाल जर आत्ता आपण पाहिला तर या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी जो काही पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, त्याला देखील एक जागा जम्मू काश्मीरची मिळालेली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये आत्तापर्यंत 7 अपक्ष या ठिकाणी निवडून आलेले दिसत आहेत. खरं तर मुळातच हा जो सगळा जो हरियाणा संदर्भातला विषय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये आता भाजप जाणार आणि काँग्रेस आघाडीवर येणार, ही जी काही भूमिका होती तसं मात्र आत्तापर्यंत कुठेच पाहायला मिळालेलं नाही. कारण मुळातच काँग्रेस जितक्या जागा मिळवायला हव्या होत्या त्या जागेपर्यंतच त्या ठिकाणी अजून पोहोचलेली नाही आहे. खरं तर काँग्रेसच्या वाट्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हरियाणामध्ये बरंच काही करण्यासारखं होतं. वेगवेगळे प्रचाराचे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी काँग्रेस जाऊ शकली असती, पण काँग्रेस कुठेतरी प्रचारात कमी पडली. काँग्रेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचं त्या ठिकाणी जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वासंदर्भात देखील त्या ठिकाणी संशय व्यक्त केला गेला की या ठिकाणी आता नेमकं काय होऊ शकतं. आणि मुळात हरियाणामध्ये जर आपशी युती झाली असती कदाचित फायदा झाला असता, पण तसं कुठे होताना दिसलं नाही. खरं तर हरियाणाची जी भूमिका होती त्या हरियाणा संदर्भामध्ये भाजपनं मात्र खूप जोर लावला होता, ताकद लावली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता या ठिकाणी बाजी मारायचीच असं भाजपनं ठरवलं होतं. कारण की भाजपला ठाऊक आहे हरियाणा गया तो महाराष्ट्र गया. कारण की हरियाणाचा निकालाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या निकालावर होणार. लोकसभेमध्ये पिछेहाट, हरियाणामध्ये पराभव, मग महाराष्ट्राचं काय होणार अशी परिस्थिती भाजपला दिसून आली होती. आणि त्या दूरदृष्टीच्या जोरावर भाजपनं चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केल्याचं दिसलं. त्याचाच फायदा भाजपला हरियाणामध्ये होताना दिसलेला आहे. एकंदरीतच काँग्रेसचं जर आत्ता आपण गणित बघितलं तर काँग्रेसला अजूनही हरियाणामध्ये ताकद लावणं गरजेचं आहे. कारण की यावेळी जर हरियाणामध्ये म्हणजे लोकसभेचा आत्ता जस्ट निकाल लागला आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये निकाल दर्शवला, त्याच हरियाणामध्ये 5 जागा तुम्ही लोकसभेला निवडून आणल्यात, मग विधानसभेला असं काय झालं की त्या ठिकाणी तुम्हाला बहुमतातलं सरकार आणता आलं नाही. खरं तर त्या ठिकाणी पाहिलं तर आप आणि काँग्रेस यांची खरं म्हणजे युती होणं अत्यंत गरजेचं होतं, आघाडी होणं गरजेचं होतं. पण आपने यंदा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच फटका निश्चितपणे मतांमध्ये विभाजन झालं. आपला तर तितकी मतं मिळाली नाहीत, पण जी काही मतं आपची होती ती जर काँग्रेसला मिळाली असती तर आणखी एक 5-10 जागा काँग्रेसच्या वाढण्याची शक्यता होती, पण तसं होताना दिसलं नाही. आता फारुख अब्दुल्ला यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आता जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीत पोलीस राज असणार नाही आहे, ओमर अब्दुल्लाच मुख्यमंत्री होतील असं देखील फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलेलं आहे. आणि फारुख अब्दुल्ला जे या पक्षाची कमांड अजूनही त्यांच्याच हातात आहे, ते हा पक्ष सांभाळत आहेत आणि त्यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला त्यांना तितक्याच चांगल्या पद्धतीनं साथ देत आहेत. 41 जागांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे जवळपास 58 जागा लढून 41 जागा पत्रात त्यांनी पाडलेल्या आणि आणखी एक जागा लीडवर आहे. खरं तर आत्ताची परिस्थिती आपण पाहिली तर हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणं ह्याचा फायदा निश्चितच ज्या पुढच्या विधानसभा निवडणुका असतील, म्हणजे आत्ता यावर्षी येऊ घातलेल्या झारखंड असेल, महाराष्ट्र असेल आणि मग पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या दिल्ली आहे, पंजाब आहे किंवा पश्चिम बंगाल आहे, या ठिकाणी देखील कदाचित त्याचा उपयोग भाजपला होऊ शकतो. आणि जे काही पोल किंवा अंदाज आपण पाहिले, अर्थात 2014 देखील अंदाज तंतोतंत खरे ठरले असं आपण जरी म्हटलं तरी तो काही थोड्यापुरता एक टप्पा होता, पण 2019 मधले मात्र अंदाज पुन्हा एकदा फसले होते. आणि मुळातच हे जे अंदाज आहेत हे अंदाज म्हणजे शेवटी पोलवर किती विश्वास ठेवायचा हा मुद्दा मात्र यामुळे निश्चितच समोर आलेला आहे. कारण की पोलच्या माध्यमातून आत्ता आपल्याला हे एकंदरीत चित्र दिसून आलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे ग्राउंड लेवलला काय काम केलं त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे. कारण की
जो तिथला मतदार आहे तो तिथला मतदार तुम्हाला नेमकं किती जज करतोय आणि तुम्ही मतदाराला किती परफेक्ट त्याचं मत विचारताय याच्यावर ते डिपेंड आहे. पण तसं काही इथं होताना दिसलं नाही. जम्मू काश्मीरमध्ये 41 जागा घेऊन नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहेच अर्थात, आणि या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 6 म्हणजे 41 आणि 6 47 जागा या ठिकाणी आत्ता झालेल्या आहेत. त्यामुळे तिथे देखील आता NC म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार बनणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. अर्थात PDPला पुन्हा एकदा विरोधात बसावं लागणार आहे. PDPच्या जागा ज्या आहेत त्या अत्यल्प 3 जागा फक्त PDPला मिळालेल्या आहेत. आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर महबूबा मुफ्ती यांच्या नेमक्या पक्षाचं काय होणार हेच आता एकंदरीत चित्र यावरून पाहायला मिळते. कारण की खरं म्हणजे PDPनं सत्ता देखील उपभोगलेली आहे. महबूबा मुफ्ती यांनी देखील मागच्या वर्षी त्या ठिकाणी त्यांची सत्ता होती 2014मध्ये. 2014 नंतर त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक झाली नव्हती. आणि जम्मू काश्मीरचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मुफ्ती मेहमद सईद यांनी देखील सत्ता उपभोगलेली होती. पण नेमकं तिथं काय घडलं, कारण की मुळातच PDPला जितक्या जागा मिळायला पाहिजे होत्या, अपेक्षित होत्या तितक्या जागा PDPला मिळताना दिसल्या नाहीत. आणि खरं तर जे कोण नेते त्या ठिकाणी भाजपचे त्यांनी जो काही प्रचार केला चांगल्या ताकदीनं ग्राउंड लेवलला म्हणजे अगदी बूथ लेवलला, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमित शहा आणि किंवा मोदी असतील त्यांच्या सभा त्यांचे दौरे याचा निश्चितच हरियाणावर कुठे ना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं परिणाम झाला आहे. तो भाजपच्या पथ्यावर पडला आहे हे एकंदरीत यातून दिसून येतं आहे. खरं तर आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी हरियाणाच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर हरियाणामध्ये जो काही एक्झिट पोलचा जो काही जर समजा आपण विचार केला तर हरियाणाचा 2014चा जो एक्झिट पोलचा भाजपाचा विजयाचा अंदाज होता तो बहुतांश खरा ठरला होता. पण 2019मध्ये सगळे पोल चुकले होते, कारण भाजपचा पूर्ण बहुमताचा आकडा या सगळ्या एक्झिट पोलमधून दर्शवण्यात आला होता आणि तिथं त्रिशंकू सरकार बनलं होतं. म्हणजे त्रिशंकू सरकारची स्थिती त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग त्यातून भाजपनं मार्ग काढला, JJPला सोबत घेतलं आणि सत्ता स्थापन केली. 10 वर्षापूर्वी हरियाणामध्ये भाजपा सरकारनं काँग्रेसचीही त्या आधीची 10 वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणली होती. आणि 10 वर्षांच्या भाजपच्या सत्ता काळानंतर काँग्रेसला एक्झिट पोलनं पुन्हा परतीची शक्यता दाखवली होती. त्यामुळे काँग्रेस जरा खुशीत होतं की चला आज हरियाणाचा निकाल आणि आत्ता आपण जिंकणार. पण तसं काहीच घडलेलं नाही. 2000 खरं म्हणजे आत्ता 19चं जे गणित होतं ते त्या पद्धतीने चुकलं होतं आणि आता 2024चं गणित देखील चुकल्याचं दिसून येतं. जम्मू काश्मीरचा जर आपण विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये 2014ला एक्झिट पोलचा त्रिशंकू स्थितीचा अंदाज होता. पण त्यातही भाजप, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस यांच्यापेक्षा पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला जास्त जागा मिळतील असं अंदाज वर्तवण्यात आला होता. जम्मू काश्मीरमध्ये 19मध्ये निवडणुका झाल्या नाहीत, पण 14ला झालेल्या निवडणुकांमध्ये जे काही आकडे सांगितले होते ते आकडे जवळपास देखील पोहोचू शकले नव्हते. म्हणजे एकंदरीतच आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात जर आपण म्हटलं किंवा BJPच्या संदर्भात जर म्हटलं तर दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. दोन्ही राष्ट्रीय पक्षांना तिथल्या प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहून सत्ता मिळवायला लागत असते. पण तसं काहीही या ठिकाणी घडताना हरियाणामध्ये दिसलेलं नाही आहे. भाजपने एखादी सत्ता त्या ठिकाणी आणलेली आहे आणि इकडे मात्र जम्मू काश्मीरमध्ये तिथला प्रादेशिक पक्षच आता ताकदीनं उभा राहिलेला दिसतोय. खरं तर काँग्रेसला पुनरागमन करण्याची शक्यता होती. काँग्रेस पुनरागमन करू शकला असता हरियाणामध्ये, पण मग कुठे चुकलं. एकतर शेतकरी आंदोलन होतं, पहिलवानांचं आंदोलन होतं, अग्निवीर योजनेमुळे तरुणांचा रोष होता. हे सगळे सरकारविरोधी मुद्दे होते. तरी देखील ते भाजपवर पलटवार करण्यात किंवा भाजपला बॅकफूटवर नेण्यात मात्र काँग्रेसला ते मुद्दे एनकॅश करता आले नाहीत. काँग्रेसनं भाजपनं मनोहरलाल खट्टर यांना हटवून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्रीपदी आणलं होतं. आणि खरं म्हणजे भाजपची सर्वात मोठी चूक होती असं त्यावेळी म्हटलं गेलं. बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी हे मत मांडलं. पण तेव्हाच ज्या चाचण्या झाल्या त्याचवेळी अगदी 50 ते 55 जागा या काँग्रेसला मिळतील असं वर्तवण्यात आलं होतं. पण आता मात्र तसं काही घडलेलं नाही. भाजपनं 2022मध्ये देखील विजय रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केलं होतं. म्हणजे गुजरातचा एक तो प्रयोग केला होता आणि मंत्रिमंडळातील सर्व चेहरे बदलले होते. आणि तिकीट वाटपाची वेळ आली तेव्हा 33 आमदारांचे पत्ते देखील काढले होते, जो गुजरात पॅटर्न होता. आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि दिग्गज नेते नितीन पटेल यांनाही उमेदवारी देण्यात आली होती.
पण 2022च्या विधानसभा निवडणुकीत 182 ज्या विधानसभेच्या गुजरातच्या जागा आहेत त्यापैकी 152 जागा भाजपला मिळाल्या होत्या आणि तिथे गुजरातचा ऐतिहासिक निकाल लागला होता. म्हणजे भाजपनं हरियाणात देखील हाच गुजरात पॅटर्न राबवलेला आहे आणि सगळे मुद्दे विरोधात असताना सुद्धा काँग्रेसला ते एनकॅश करता आले नाहीत. खरं म्हणजे हरियाणा हा कृषीप्रधान राज्य आपण म्हणतो, भौगोलिकदृष्ट्या देखील तो दिल्लीच्या अत्यंत जवळचा आहे आणि त्यामुळं या राज्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. हरियाणामध्ये आता BJPनं म्हणजे जिलेबी वाटप सुरू केलेलं आहे, कारण की अर्थातच हरियाणा दूध दुभता जनावरांचा तिथं अगदी गाई म्हशी म्हणजे अगदी दूध दुभत्यांचा प्रदेश म्हटलं तरी चालेल, कृषीप्रधान प्रदेश म्हटलं तरी चालेल आणि त्या ठिकाणी निश्चितपणे आता जिलेबी वाटप खाऊ वाटप त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि भाजपला शेतकरी आंदोलनामुळं खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यातच तो महिला पहिलवानांचा मुद्दा देखील पुढे आला होता. पण काँग्रेसला मात्र शेवटी हात चोळतच बसावं लागलं. काँग्रेसला काही संधी याच्यातून घेता आली नाही. भाजप बॅकफूटवर जाईल अशी परिस्थिती असताना सुद्धा अग्निवीर योजना होती, शेतकरी आंदोलन होतं, महिला पहिलवानांचं जो काही आंदोलनाचा किंवा अत्याचाराचा मुद्दा होता, या संदर्भामध्ये या ठिकाणी काँग्रेसनी व्यूहरचना जी प्रचाराची आखायला पाहिजे होती ती कुठे दिसली नाही. पण भाजपनं मात्र व्यूहरचना आखली आणि त्याचा फायदा भाजपला कुठेतरी होताना दिसतोय. खरं तर 2005 आणि 2010मध्ये दलित आणि जाट यांच्यातील संघर्षाची आठवण देखील भाजप नेत्यांनी वारंवार करून दिली आणि त्याचा फायदा देखील भाजपला कुठेतरी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे भाजप कोणत्याही परिस्थितीत एखादी निवडणूक जिंकायची असेल तर जी रचना करतं, व्यूहरचना करतं, जे काय आडाखे बांधतं, रणनीती आखतं, त्यातून ते आपला विजय कसा सोयीस्कर आणि सुखकर बनवतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरियाणा आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत देखील कदाचित तसं होऊ शकतो. हरी बाजी को जिताना जिन्हें आता है उन्हें सिकंदर कहते हैं असं म्हटलं जातं आणि ते खरंच सत्य आहे. म्हणजे आज संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भामध्ये संबोधित करणार आहेत. अर्थातच त्या हरियाणाच्या विजयाबद्दल तर बोलतीलच आणि जम्मू काश्मीरमध्ये नेमकं कुठे काय कमी गणितं पडली या संदर्भात देखील ते बोलतील. पण निश्चितपणे त्या ठिकाणी विधानसभेच्या चांगल्या पद्धतीने निवडणुका झाल्या, शांततेत सुरळीत पार पडल्या. हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. 10 वर्षानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या भाजपच्या काळात झाल्या. याचा निश्चितच भाजपला कुठे ना कुठेतरी नक्कीच बेनिफिट होताना दिसतोय. 370 कलम हटवून आम्ही जम्मू काश्मीरला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. हे जे काही भाजपनं तुणतुणं वाजवलं होतं, कदाचित त्याला मतदारांनी किती साथ दिली हे आत्ता ह्या मतदानाच्या निकालावरून तर स्पष्ट झालंच. पण एकंदरीतच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणं आणि ते शांततेत आणि सुरळीत पार पडणं हे मात्र नक्कीच आपल्या सगळ्यांच्याच भारताच्या दृष्टिकोनातून हिताचं ठरलेलं आहे. आणि खरं म्हणजे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की जोपर्यंत भाजपला एक असा बूस्टर मिळत नाही की बाबा नाही आम्ही इथे हरलो तर इथे जिंकून दाखवणार, तर ते करण्याची ती ताकद तेवढी ठेवतात आणि ते करून दाखवतात. अर्थात आता असाच पाढा ते महाराष्ट्रात देखील वाचणार का? भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात कमबॅक करणार का? जी पिछेहाट होताना आपल्याला दिसली महाराष्ट्रामध्ये लोकसभेला भाजपची अगदी 23 जागा होत्या आणि अगदी 7 जागांवर यावं लागलं. तर अशी जी परिस्थिती भाजपची निर्माण झाली तर कदाचित पुन्हा एकदा भाजप महाराष्ट्रात तो कमबॅक करणार का? आता तेच बघावं लागेल. एकंदरीत आत्ता जर आपण पाहिलं तर 31 जागी हरियाणामध्ये भाजपचा विजय झालेला आहे. 31 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत आणि काँग्रेसनं 30 जागा जिंकलेल्या आहेत. अजूनही काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे तर भाजप 18 जागांवर पुढं आहे. आत्ताची ही परिस्थिती आहे. आणि खरं म्हणजे जयराम रमेश यांनी या सगळ्या हरियाणाच्या संदर्भामध्ये एक ECकडे म्हणजे इलेक्शन कमिशनकडे तक्रार दाखल केली की मतमोजणीचे जे आकडे आहेत ते अपडेट तुमच्या वेबसाईटवर होत नाहीत, कुठेतरी गौडबंगाल दिसतंय आणि त्यामुळे कदाचित आम्ही या संदर्भात या विरोधात ॲक्शन घेऊ आणि मग तशी तक्रार देखील त्यांनी या ठिकाणी निवडणूक आयोगाला केली. आणि कदाचित जयराम रमेश या संदर्भामध्ये पत्रकार परिषद देखील घेऊ शकतात आणि आपली भूमिका मांडू शकतात. आणि खरं म्हणजे त्यांनी एक विधान देखील केलेलं आहे की हा तंत्रज्ञानाचा विजय आहे,
लोकशाहीचं नव्हे, म्हणजे ये तंत्र की जीत आहे, लोकतंत्र की नाही, असं जयराम रमेश यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात म्हटल्याप्रमाणे त्यांनी कॉन्फरन्स देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जयराम रमेश कदाचित आता तिथं आमचं काँग्रेसचं नेमकं काय चुकलं आणि भाजपनं कशी काय पुन्हा एकदा सत्ता राखली याचं विश्लेषण करताना दिसतील. पण हे सत्य आहे की दोन्ही ठिकाणी 90-90 जागा होत्या. दोन्ही ठिकाणी भाजप आणि काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीनं लढत होती. भाजप स्वबळावर हरियाणामध्ये लढली, तिकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील जास्तीत जास्त जागा घेऊन लढली. काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये अलायन्स करून लढली आहे तर नॅशनल कॉन्फरन्ससोबत, तर इकडे मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या ताकदीवर लढताना आपल्याला पाहायला मिळाली. पण जे दोन राष्ट्रीय पक्ष ज्यांना नेहमी प्रादेशिक पक्ष घेऊन हाताशी धरून सत्ता स्थापन करावी लागते, अशी ही जी दोन राज्य आहेत, या दोन राज्यांपैकी एक राज्य मात्र भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यावेळी यश मिळालेलं दिसतंय. कारण की यावेळी JJPचा एकही उमेदवार भाजपचा निवडून आला नाही आणि JJPने भाजपसोबतचं अलायन्स देखील तोडलं आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षासोबत अलायन्स केलं. त्यामुळे आता इथे भाजपचं प्युअर सरकार हरियाणामध्ये येताना दिसतंय. तिथे कोलायशन गव्हर्नमेंटची गरज दिसत नाही आहे. जम्मू काश्मीरमध्ये मात्र कोलायशन गव्हर्नमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोघांचे मिळून सरकार आणि CPM ज्याला आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या त्यांना जी काही एखादी जागा मिळालेली आहे त्याचा फायदा निश्चितपणे सत्तेत जाण्यासाठी होणार आहे. म्हणजे मुळात या ठिकाणी काँग्रेस आणि NC म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स यांची युती झाल्याचा फायदा आणि नॅशनल कॉन्फरन्सने जास्तीत जास्त जागा लढवल्याचा फायदा निश्चितपणे या अलायन्सला झाला आणि BJPला त्याचा तोटा झाला. खरं तर इकडे जर आपण हरियाणात बघितलं तर हरियाणामध्ये आप आणि काँग्रेसने जर अलायन्स केली असती तर त्याचा फायदा आपलाही झाला असता आणि जी मतं आहेत ती एकमेकांना मिळाली असती, काँग्रेसची आपला आणि आपची काँग्रेसला. पण तसं कुठेच होताना दिसलं नाही, कारण दोघांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. अर्थात केजरीवालांनी त्याबद्दल एक स्टेटमेंट केलेलं आहे की याच्यातून आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. खरं तर परिस्थिती आत्ता अशी आहे की दिल्लीच्या निवडणुका येऊ घातलेल्या, त्यामुळं त्यावेळी निश्चितपणे काय होणार आहे हा अंदाज आता खरं म्हणजे केजरीवालांनी याच्यावरून घेतला असेलच. पण आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर खरं तर BJP चांगल्या पद्धतीनं आत्ता या ठिकाणी विजय मिळवताना दिसतंय. BJPला हरियाणामध्ये चांगल्या पद्धतीनं आपली सत्ता राखण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं BJPने सोनं केलं. काँग्रेसला मात्र या ठिकाणी भले 4 ते 5 जागा एक्स्ट्रा वाढलेल्या आहेत, काँग्रेसच्या पदरात पडल्या असतील, पण त्याचा सत्तेपर्यंत जाण्याचा मात्र मार्ग काँग्रेसचा सुकर झाला नाही. 46 जागा बहुमतासाठी हव्या होत्या आणि तितक्या जागा काँग्रेसला काही मिळताना दिसत नाही आहेत. त्यामुळं काँग्रेस हे सत्तेपासून दूर राहिल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. खरं तर काँग्रेस या गोष्टीतून आता काय धडा घेणार, म्हणजे काल परवापर्यंत महाराष्ट्रात हरियाणाचा जो निकाल लागेल तो काँग्रेसच्या बाजूने लागेल, काँग्रेसचं सरकार येईल आणि मग आपल्याला महाराष्ट्रामध्ये तेच तुणतुणं वाजवता येईल असं काँग्रेसच्या बड्या नेत्यांना वाटत होतं. अगदी काल परवापर्यंत मोठमोठे नेते हरियाणाच्या निकालावर महाराष्ट्राचा विजय अवलंबून असेल असं म्हणत होते. आता मात्र सगळे काँग्रेसचे नेते गप्प बसलेले दिसतात महाराष्ट्रातले, कारण आता हरियाणात BJPच येताना दिसतंय. काँग्रेस तिथे कुठेच आसपाससुद्धा BJPच्या नाही आहे. म्हणजे त्याचा फरक हाच, म्हणजे सत्तेच्या जवळपास जाण्याची संधी काँग्रेसला होती ती काँग्रेसनं निश्चितपणे यंदा गमावलेली आहे. काहीही करून 1-2 तिथल्या जर पक्षांशी स्थानिक पक्षांशी किंवा प्रादेशिक पक्ष असेल, आप असेल, यांच्याशी जर कुठे ना कुठेतरी आघाडी केली असते, अलायन्स केला असता तर त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितपणे त्या ठिकाणी झाला असता. पण तो काही त्या ठिकाणी होताना दिसला नाही. सैनी सरकार म्हणजे जे 1-1.25 वर्षाचं सरकार फक्त आपल्याला पाहायला मिळालं, त्या सैनी सरकारनं निश्चितपणे जे काही तिथे निर्णय घेतले त्याचे फायदे हरियाणामध्ये होताना दिसत आहेत आणि नायब सिंग सैनी या ठिकाणी पुन्हा एकदा जिंकून देखील आलेले आहेत आणि ते ज्या मतदारसंघातून जिंकून आले निश्चितच त्याच मतदारसंघातून आता सगळीकडे जल्लोष देखील पाहायला मिळतोय आणि नायब सिंग सैनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. आणि तसं जर आत्ता पाहिलं तर काय चाललं आणि काय नाही, खरं तर मुळातच मोदींनी जी गॅरंटी दिली होती ती गॅरंटी चालली का,
सबका साथ सबका विकास चालला का, म्हणजे वेगवेगळे प्रचाराचे मुद्दे होते आणि ते मुद्दे घेऊन हरियाणामध्ये खरं तर काँग्रेस आणि भाजप उतरलं होतं. भाजपचे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर शेतकरी आंदोलन भाजपच्या विरोधात गेलं होतं, तो मुद्दा होता. नंतर महिला पहिलवानांवरील अत्याचाराचं एक प्रकरण होतं, ते देखील भाजपच्या विरोधात गेलं होतं. आणखी अग्निवीर योजना जी होती त्यामुळं तरुणांमध्ये रोष पसरला होता भाजप विरोधात, ते देखील भाजपच्या विरोधातलं प्रकरण होतं. पण या सगळ्या प्रकरणांना भाजपनं तितक्याच चांगल्या पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न केला आणि तेच भाजपच्या पथ्यावर पडल्याचं या ठिकाणी दिसून येते. काँग्रेसला तेवढी ती राळ प्रचाराची किंवा ती एक ताकद दाखवता आली नाही. जर तसं घडलं असतं तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. अर्थात BJPचे जे काही उमेदवार होते त्या उमेदवारांना निश्चितपणे त्याचा फायदा झाला. पण एकंदरीतच BJPच्या या सगळ्या जर आता ध्येय धोरणांचा विचार केला तर हरियाणामध्ये जी ताकद BJPने लावली तेवढीच ताकद आता महाराष्ट्रात BJP लावू शकणार का? महाराष्ट्रात BJP पुन्हा एकदा कमबॅक करेल का? कारण की मागचा जर विधानसभेचा आपण पाहिला तर 104-105 जागा 2019 मध्ये BJPला मिळवल्या होत्या. सर्वात मोठा पक्ष BJP ठरला होता. पण एवढ्या जागा मिळून सुद्धा BJPला सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं. कारण की त्यांनी ज्यांच्यासोबत युती केली होती म्हणजे शिवसेना, तेव्हा एकसंध होती, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर अडून बसले असं भाजपनं म्हटलं. अर्थात भाजपनं देखील त्या वेळी वाटाघाटी करायला हव्या होत्या. खरं तर आत्ताच सिडकोचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे संजय शिरसाट, शिवसेना शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत, त्यांनी आता खळबळजनक खुलासा केलेला आहे की त्याच वेळी ते आम्ही मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना द्यायला तयार आहोत असं भाजप म्हटलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं नाही. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना त्या संदर्भात म्हटलं होतं. त्या संदर्भामध्ये गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना जाऊन हे सांगितलं देखील होतं. पण उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही जा, आम्ही काही तुमच्यासोबत येणार नाही. त्यामुळे असे आता खळबळजनक खुलासे. अर्थातच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, त्याच्या आधी ही प्रचारची राळ उठणार. मुद्दे, आरोप प्रत्यारोप, हेवेदावे, हल्लेबोल, हे सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण जी आत्ता भाजपची जी भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये 105 जागा असून सुद्धा भाजपला एक वेळ अशी होती की विरोधात बसावं लागलं आणि मग त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झाली. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची जी भूमिका आहे ती पुढे आणली. काँग्रेसनं देखील म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना कधी हातात हात घालून महाराष्ट्रात फिरेल असं चित्र कधीच बघायला मिळालं नसतं. ते चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं. खरं म्हणजे गेली 5 वर्ष महाराष्ट्रात दिस इज अ व्होलाटाईल इयर फॉर इन महाराष्ट्र पॉलिटिक्स असं म्हणता येईल. एक अस्थिर वर्ष खरं म्हणजे महाराष्ट्रातलं होतं. या वर्षामध्ये आपण इतकी गणितं पाहिली की बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बदल, चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारचं स्थापन झालं, तिकडे कोरोना आला. अर्थातच त्यानंतर त्यातच 2-2.5 वर्ष गेली आणि मग मात्र एकनाथ शिंदेंनी बंड केलं. हे बंड केल्यानंतर निश्चितपणे भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मग राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आणि राष्ट्रवादीचे अजित पवार आपले 41 आमदार घेऊन या सरकारमध्ये सामील झाले आणि ते देखील उपमुख्यमंत्री बनले. आता भाजपची रणनीती या संदर्भात काय असेल? कारण की हरियाणाचा मिळवलेला विजय जो आहे तो विजय निश्चितच भाजपला एक विश्वास देणारा आहे. भाजपचा विश्वास दुणावलेला आहे की अरे लोकसभेत जी आपण पिछाड आपली झाली होती, कदाचित हरियाणाच्या विजयामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राची जनता आपल्याला स्वीकारू शकते. कारण की महाराष्ट्राची जनता हा विचार नक्कीच करणार होती की हरियाणातली जनता भाजपबद्दल काय म्हणतीये, सरकार परत स्थापन करायला संधी देतीये का घालवतीये. आणि आता मात्र जर आपण पाहिलं इथे तर निश्चितपणे भाजपला एक चांगली संधी आहे. पण भाजपचं आणि महाराष्ट्रातलं जर गणित बघितलं तर ते मात्र वेगळं आहे. इथं पक्षफुटीचे आरोप भाजपवर आहेत, नेते चोरल्याचे आरोप भाजपवर आहेत. पण दुसरीकडे पाहिलं तर जे भाजपला जाऊन मिळाले तेच आता भाजप पक्ष सोडून वेगळ्या पक्षात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जाताना दिसत आहेत. कुणी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी फुंकताना दिसतंय, तर कुणी अजित पवार गटातून देखील बाहेर पडताना दिसतंय. त्यामुळे जे भाजप आणि भाजपसोबतचे जे पक्ष आहेत त्यांची साथ सोडून महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये जायचं ठरवतात. अर्थात हे सगळं सत्तेसाठी आहे. म्हणजे पुन्हा एकदा तो
हरियाणाचा इथे जो काही टर्न कोट आहे तो खरं म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जो सुंदर वापरला होता आयाराम गयाराम ते इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण एक काही जण पक्षात येतात, स्वार्थ साधतात, स्वार्थ संपला की पुन्हा दुसऱ्या पक्षात जायचं, कालांतराने ते पुन्हा एकदा पक्षात येतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे. खरं म्हणजे काल आपल्या इथे गोपाळ तिवारी आले होते, राज्य प्रवक्ते काँग्रेसचे. त्यांना एकदा विचारलं होतं की कालच्या मुलाखतीमध्ये की अशोक चव्हाण जर पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर काय, तर ते म्हणाले स्वागतच आहे, पण ते काही परत येतील असं मला वाटत नाही. म्हणजे एकंदरीत जे नेते आता हर्षवर्धन पाटील मुळातच एक मोठे नेते 1995 पहिल्यांदा अपक्ष आले युती सरकारमध्ये, त्या ठिकाणी राज्यमंत्री झाल्यानंतर बरीचशी पदं त्यांनी काँग्रेसच्या सरकारच्या काळात उपभोगली 2004-2009. मग मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवली 2009ला, पहिल्यांदा 4 वेळा अपक्ष निवडून आले. 2009ला त्यांनी म्हणजे अपक्ष 3 वेळा निवडून आले, 2009ला निवडणूक लढवली, काँग्रेसकडून विजय झाले आणि नंतर मात्र त्यांचा पराभव झाला. परत 14ला पराभव झाला आणि 19ला पण पराभव झाला. 19ला मात्र ते भाजपमध्ये होते आणि आता तेच हर्षवर्धन पाटील जर आपण पाहिले तर ते राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाले. पण एकंदरीत सत्तेसाठी एक एक नेता कुठे ना कुठेतरी पळतोय आणि म्हणजे जे भाजपनी केलं तेच इतर पक्षांनी देखील केलेलं आहे. म्हणजे इनकमिंग प्रत्येक पक्षात आहे. याच्या आधी देखील आपण पाहिलं की शिंदे गटामध्ये देखील जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटातले बरेचसे नेते शिंदे गटात गेले. रवींद्र वायकर हे ताजं उदाहरण आहे आपल्याला. काँग्रेसमधले देखील राजू पारवे तिकडे असतील, जिथे शांतापूरकर, अशोक चव्हाण, आणखी बरेच म्हणजे मुंबईतले पण बरेच नेते आहेत. ही सगळे जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षात तिथली परिस्थिती, राजकीय परिस्थिती आपण कसं निवडून येऊ या मतदारसंघामध्ये हीच भूमिका धरताना बसतायत. म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील झाले, लोकसभेला उभे राहिले आणि निवडूनही आले. म्हणजे एकंदरीत परिस्थिती जर आत्ता आपण पाहिली तर कुठला नेता कुठल्याही पक्षात जातोय. आयाराम गैराम परिस्थिती जशी हरियाणात आपल्याला पाहायला मिळती तशीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळाली आणि या 5 वर्षात तर आपल्याला ती जास्त पाहायला मिळाली. म्हणजे आयाराम गयाराम म्हणजे यशवंतराव चव्हाण हे मूळचे महाराष्ट्राचे, म्हणजे महाराष्ट्राचेच, आणि त्यांनीच ही म्हण प्रचलित केली होती, टनकोट हा पहिल्यांदा अभिव्यक्तीचा वापर केला आणि तो आपल्या महाराष्ट्रातच जास्तीत जास्त लागू झालेला दिसतोय. म्हणजे खरं तर हरियाणा आणि महाराष्ट्राचं काही वेगळं काही घडलं असं काही कुठे नाही आहे. बिहारमध्ये पण तशीच परिस्थिती आहे. आपल्याला एकंदरीतच हे चित्र पाहायला मिळतं की आत्ताची जी राजकीय भूमिका आहे तो प्रत्येक नेता मी कसा परत एकदा आमदार होईन, खासदार होईन, त्याला पक्षाचं काय पडलेलं नाही आहे. आता बरेच जण वेटिंग लिस्टवर आहेत राष्ट्रवादी ची तुतारी हाती घेण्यासाठी. कितीतरी नेते आहेत, अजित पवार गटातले आहेत, नंतर भाजपमधले आहेत, हे सगळे पक्ष सोडून जाण्याच्या तयारी आहेत. तिकडे बच्चू कडूंचा जो उमेदवार होता, जे राजकुमार पटेल, ते तर पक्ष बदलण्यात माहीर आहेत. म्हणजे आत्ता त्यांचा हा 5वा पक्ष आहे. म्हणजे आधी बसपमधनं लढले, नंतर भाजपमध्ये गेले, भाजपमधनं लढले, राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून लढले, प्रहारमध्ये गेले, प्रहारमधून लढले आणि आता ते गेलेत ते शिवसेना शिंदे गटामध्ये. म्हणजे 5वा पक्ष आहे. म्हणजे भविष्यात आणखी किती पक्ष बदलणार कोण असतो. म्हणजे मुळात कोण काय करेल काय सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीत भाजपला, काँग्रेसला, हे जे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत यांना आपली ताकद या ठिकाणी महाराष्ट्रात दाखवायची आहे. खरं तर राष्ट्रीय पक्षातले नेते प्रादेशिक पक्षात जाताना आपण पाहायला मिळालेलं आहे. राष्ट्रीय पक्षाचा नेता राष्ट्रीय पक्षात गेला तर ठीक आहे, पण आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. काँग्रेस लोकसभेमध्ये ताकद आहे का, तर आहे. आत्ता 13 जागा मिळालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे 2019मध्ये 2, 2014मध्ये 1 जागा होती, अशी परिस्थिती होती काँग्रेसची. आता 13 जागा आलेल्या आहेत काँग्रेसच्या वाट्याला. त्याचा फायदा काँग्रेसला महाराष्ट्रात निश्चितपणे करता येईल आणि तो जर हरियाणाचा बूस्टर मिळाला असता तर निश्चितपणे त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी काँग्रेसला आपल्याला विधानसभेमध्ये दिसला असता. अर्थात हरियाणाची राजकीय गणितं, महाराष्ट्राची राजकीय गणितं वेगळी आहेत. हरियाणाच्या जागाच 90 आहेत, महाराष्ट्राच्या जागा 288 आहेत. म्हणजे 9-27 म्हणजे ट्रिपल, म्हणजे तिप्पट केलं तर त्याच्यापेक्षा 18 जागा जास्त भरतात. एवढ्या जागा महाराष्ट्राच्या विधानसभा मतदारसंघाच्या. त्यामुळं मुळात महाराष्ट्रातली जी राजकीय समीकरणं आहेत, गणितं आहेत, ती वेगवेगळी आहेत. इथले नेते वेगवेगळे आहेत, इथल्या नेत्यांच्या भूमिका, इथली परिस्थिती, इथले विषय, इथले राजकीय मुद्दे वेगवेगळे आहेत. त्यामुळं या ठिकाणी नेमकं काय घडणार ही परिस्थिती आत्ता जर आपण पाहिली तर हरियाणाच्या निकालामुळे महाराष्ट्राच्या निकालावर मोठा परिणाम होईल असं काही नाही. खरं तर हरियाणा ही हरियाणातल्या लोकांनी दिलेला निकाल आहे. महाराष्ट्रातला निकाल हा महाराष्ट्रातली लोक काय निकाल देतील याच्यावर डिपेंड आहे. तिथली राजकीय समीकरणे वेगळी आहेत. तिथे जाट समुदाय वेगळा आहे, तिथं मुस्लिम समुदाय वेगळा आहे, तिथं आणखी वेगळे समुदायाची गैरजाट आहे तो वेगळा आहे. महाराष्ट्रातला आपण बघितलं तर गेली 1-2 वर्षामध्ये म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. तिकडे धनगरांना एसटीत सामील करून घ्यायचं का नाही हा मुद्दा पेटलेला आहे. इथली राजकीय समीकरणे वेगळी आहेत. ओबीसीचं आरक्षणाचा मुद्दा आहे. इथली जातीय समीकरणं पूर्णपणे वेगळी आहेत. भाजप आता पुन्हा एकदा माधव प्रयोग राबवायचा प्रयत्न करते, जो गोपीनाथ मुंडेंच्या माध्यमातून राबवण्यात आला होता. त्यामुळे आता
महाराष्ट्रातले आंदोलनांचे मुद्दे वेगळे परत, म्हणजे कृषी मालाला भाव मिळवता येणं हा भाग, कांद्याचा जो मुद्दा आहे तो अत्यंत प्रकर्षाने आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शिवाय महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी त्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर महाराष्ट्राचा मुद्दा हा फार वेगळा आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा याची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्रातले विषय वेगळे, हरियाणातले विषय वेगळे. इतकंच की पक्ष सेम आहेत, दोन्ही पक्षाची नेतृत्वाची फळी जरी एकच असली, म्हणजे तिकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, इकडेही नेते राहुल गांधीच, तिकडेही नरेंद्र मोदी, इकडे नरेंद्र मोदी, पण इथली समीकरणं वेगळी आहेत, तिथली समीकरणं वेगळी आहेत आणि स्थानिक नेते वेगवेगळे आहेत. त्यामुळे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर निश्चितपणे सगळ्यात जास्त ज्या जागा आत्ता भाजपनं हरियाणात मिळवलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच भाजपला सरकार स्थापनेसाठी होणार आहे. म्हणून आत्ता पुन्हा एकदा मी जम्मू काश्मीरची आत्ता परिस्थिती काय ती तुम्हाला ऐकवणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये काय निकाल सांगतोय, हरियाणाचा पण मी निकाल तुम्हाला ऐकवणार आहे. हरियाणाची जर आत्ता आपण परिस्थिती पाहिली, हरियाणात नेमकं काय घडतंय, तर हरियाणामध्ये आत्ता 34 जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत आणि 15 जागांवर आता ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 30 जागा जिंकलेल्या आहेत आणि 6 जागांवर आघाडीवर. त्यामुळे आता ट्रेंड सेमच आहे. काँग्रेसची एकही जागा लीडची कुठे पुढे जात नाही आहे. त्यामुळे हे क्लिअर आहे की या ठिकाणी 49 जागा भारतीय जनता पक्षाला मिळू शकतात आणि 46 जागांवर तर बहुमत आहे. त्यामुळे तिथे भाजपचं बहुमताचं सरकार येताना दिसतंय. आणि त्या ठिकाणी मात्र ओमप्रकाश चौताला यांचा पक्ष जो INLD आहे तो मात्र अत्यंत पिछाडीवर गेलेला आहे. एकही जागा त्यांच्या पारड्यात आलेली नाही. JGP दुष्यंत चौटाला यांचा देखील पक्ष मागे पडला आणि तिथं 3 अपक्ष मात्र जे लढले होते ते मात्र त्या ठिकाणी विजयी होताना म्हणजे विजयी झालेले आहेत. एकंदरीत जर आत्ता आपण हा सगळा जो मुद्दा पाहिला तो हरियाणाचा होता. आपण जम्मू काश्मीरचा जर आत्ता निकाल पाहिला तर त्या ठिकाणी 41 जागांवर आत्ता विजय झालेला आहे नॅशनल कॉन्फरन्सचा. 1 जागा त्या ठिकाणी लीडला आहे आणि भारतीय जनता पक्षानं 29 जागा जम्मू काश्मीरमध्ये आत्ता मिळवलेल्या आहेत. 29 जागांवर विजय मिळवल्याने एकही लीडवर नाही आहे आणि काँग्रेस देखील 6च्या पुढे सरकत नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेसला 6 जागा या ठिकाणी आत्ता विजय मिळवता आलेला आहे आणि PDPला 3 जागा. अर्थात ही अशी तिथली एकंदरीत परिस्थिती आत्ता आपण पाहिली जम्मू काश्मीरमध्ये. आणि नेमकं भाजप हरियाणामध्ये नेमकं काय होतंय. खरं तर आता या सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर जाता जाता मला एवढंच म्हणता येईल, मी पुन्हा एकदा खरं म्हणजे ब्रेकनंतर किंवा संध्याकाळच्या प्राईम टाईम शोमध्ये तुमच्यासोबत चर्चा करणार आहे की नेमकं काँग्रेसचं हरियाणामध्ये कुठे चुकलं आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपचं काय फसलं. या सगळ्याच गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. पण जाता तर एवढंच नक्की सांगेन की हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपनं हॅट्रिक साधलेली आहे, हे आता सत्य आहे. त्या ठिकाणी नायब सिंग सैनी हे नायाब ठरलेले आहेत आणि जो त्यांना लोकसभेपूर्वी मुख्यमंत्री बनवण्याचा विचार जो भाजपचा होता तो त्यांच्या पथ्यावर पडलेला आहे. काँग्रेसनं इकडं जम्मू काश्मीरमध्ये NC सोबत म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स सोबत अलायन्स केली होती. त्याचा फायदा निश्चितपणे काँग्रेसला झाला असला तरी काँग्रेसला तितक्या जागा मिळवता आल्या नाहीत जिथे तिथे सत्तेत आणखी चांगल्या वाटाघाटी करता आल्या असत्या. अगदी 6 जागाच काँग्रेसला त्या ठिकाणी मिळवता आलेल्या आहेत आणि भाजपला 29 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पण जम्मू काश्मीरमध्ये मात्र पुन्हा एकदा उमर अब्दुल्ला म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते येऊ शकतात आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार जम्मू काश्मीरमध्ये बनू शकतं. 10 वर्षांनी झालेली निवडणूक, सुरळीत आणि शांततेत पार पडलेली निवडणूक, हे मात्र भाजपच्या यशाचं गमक त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. एकंदरीतच सगळे पोल फसले, अंदाज चुकले. भाजपची हरियाणात हॅट्रिक आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार. पुन्हा भेटूयात टॉप न्यूज मराठीमध्ये. पाहत रहा आपली महाराष्ट्र, आपली बात, आपला महाराष्ट्र, आपली बात.